हे कुठे उलटली आता इडली बरोबर चटणी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय बाय बाय. थँक्यू. माय प्लेजर. काय झालं वहिनी? काही हवं आहे का? काही नाही. तुम्ही मधुरा वहिनींची एवढी काळजी घेता ना ते बघून मन भरून आलं. वय कसं असतं माहिती का सुनबाई, आधी त्या यांची काळजी घेतात मग हे त्यांची काळजी घेतात. काय जावे बापू, बरोबर की नाही? असं कधी झालंय का तुम्ही येण्याआधीच त्यांनी असं वरपून खाल्लंय आणि गेल्यात घोरायला? झालंय का कधी असं? आ तुम्ही नेहमी तुमच्या मुलाचीच बाजू घ्या. हायच माझं पोरग सोन्यासारखं. नाही म्हणते थांब एक मिनिट. नाही तू थांब जरा. नाही असं नाही, थांब माते काय काय करताय? हलत नाहीये खुर्ची. फक्त तुझंच नाही त्याचं पण वजन मला ढकलणं मला जमणार नाही ते. बस जाऊ दे. तुमचं चालू द्या, मी बघतो. किती मारते अहो, जीव घेणार का माझ्या पोराचं तुम्ही? हो? हॅलो. हो, अभ्यंकरांचंच घर आहे. हो आहेत त्या. मी हा बोला ना. काय सांगताय काय? खरंच? हो मी सांगतो त्यांना. ओके या बाय. एक सफरचंद द्या. काय रे, काय झालं? काय हो, कोण गेलं का? काय काय झालं काय? काय नाही, एक बातमी आहे ती द्यायला फोन आला होता. नाही काही खास नाही. या रिसेशनच्या काळात आपल्या कंपनीचा आलेख चढता ठेवणारी उद्योजिका म्हणून मानिनी फाउंडेशन तर्फे या वर्षी सुद्धा मधुरा खानविलकर यांनाच यशस्वी उद्योजिकेचा पुरस्कार देण्यात येणार आहे. वाह. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. माझा विश्वासच बसत नाहीये. मी आईला फोन करते. अगं फोन कशाला करतेस? भेटूनच सांग ना. हा ते बेस्ट होईल. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. हे घे. अय्या चॉकलेट. कशाबद्दल? तुझं लग्न ठरलंय? अय्या तुला कसं कळलं? काय सांगतेस राधिका? राधिका तू लग्न करतेस? कधी? कोणाशी? आय मीन तू ओळखतेस का त्याला नीट? हे बघ तो रणबीर कपूर सारखा दिसतोय म्हणून कोणाशी तरी लग्न करायला जाऊ नकोस हा. तुला माहितीये का त्याची नीट? आणि हसतेस काय? मी सिरियसली बोलते यार, मला तुझी काळजी वाटते. अगं किती काळजी करशील दीपा. मी काय लगेच उद्या बोल्यावर जाऊन उभी नाही राहणार आहे. ऍक्च्युली उद्या मला मुलगा पाहायला येतोय. जरा हिंडू फिरू, एखादा कॉलमही लिहायला लावीन मी त्याला. एखादी पावसाळी पिकनिक प्लॅन करू. अगं मला कळू तरी दे तो कसा आहे काय आहे, मग ठरवेन मी. सॉरी माझी ना ट्यूब जरा उशिरा भेटली. उद्या संकेत उद्या येतोय? अरे तो तुला कसं कळलं? मला का नाही काही बोलला तो? अगं किती किती त्रास करून घेशील. मला कसं नाही माहिती काही. दीपा, जेव्हा आपण चॅट करून उठतो ना तेव्हा साइन आउट करावं लागतं. आणि काल जेव्हा मी PC ऑन केला ना तेव्हा तुम्ही लॉग आउट केलंच नव्हतं. त्यामुळे ऑनलाईनवर असणारे सगळे मलाच हाय दीपा, गुड आफ्टरनून दीपा वगैरे करायला लागले. आणि जेव्हा जेव्हा संकेतजींनी हाय दीपा असं लिहून पाठवलं ना तेव्हा मला राहावलं नाही गं. फार शहाणी आहेस तू. मग काय, मग आम्ही 15 मिनिटं चॅटवर होतो.
आणि त्याने तुला कळवलं बरं का की ते उद्या येणार आहेत आणि उद्या तुम्हाला भेटणार सुद्धा आहेत आणि फ्लाईटनेच येणार आहेत ते. टायमिंग वगैरे मी तुला नंतर सांगेन. माझी ती जरा सँडविचवाल्याकडे जरा उधारी बाकी आहे, तेवढी जरा या बातमीच्या बदल्यात चुकती कर. मग बघू. आओगे जब तुम साजना